नेमका विद्यार्थ्याचे प्रश्न असतील, ओबीसी मराठा वाद असेल किंवा अनेक विद्यार्थी असतील, काय सांगाल याबद्दल भाजप सरकारबद्दल? मी आताच थोड्या वेळाखाली म्हणलं की सोनम वांगचुक सर हे गेल्या 1 दिवसापासून दिल्ली या ठिकाणी उपोषणाला बसले होते. का बसले होते हे बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं, परंतु ते विद्यार्थ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी बसलेले होते हे सर्वांना माहीत झालं. कधी माहीत झालं? 20 दिवसापर्यंत. 20 दिवसाच्या पूर्वी त्यांना निवेदन दिलं. मग सरकारनं 20 दिवस काय केलं? केंद्र सरकारनं 20 दिवस काय केलं? त्या जंतर मंतरवर त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही. परंतु ज्यावेळेस त्यांची तब्येत खालावली, मित्रांनो, 20 दिवस उपोषणाला बसलं म्हणजे काही साधा आणि जोक नाहीये. ह्यांना कुठलीही म्हणजे माणुसकी नाही आहे सरकारला. हे म्हणजे हरवलेले माणुसकीचं सरकार आहे असं म्हणावं लागेल या सरकारला. मग मला म्हणायचं हे विद्यार्थ्यांसाठी बसले होते, नंतर त्यांना कशा प्रकारे पकडलं, कशा प्रकारे काय केलं हे सर्वांना माहिती आहे. त्यानंतर दीपक भैया हे आपले तिथं उपोषणाला बसले. त्यानंतर त्यांना 2 दिवसांनी एक भव्य दिव्य असा एक सर्व लोकांच्या आणि मुलांच्या सोबत संसदेवर जे मोर्चा काढण्याचा त्यांना ठरवलं होतं, त्या मोर्चा ज्यावेळेस काढला त्यावेळेस मित्रांनो त्यांच्यावर लाठीचार्ज इतका भयानक केला. ज्या मुली होत्या, जे मुलं होते, ते अक्षरशः आज खेड्यातल्या जे गावातल्या जे महिला आहेत, 60 वर्षाचे वयोवृद्ध लोक आहेत, ते देखील म्हणतात की इतकं लेकरांना मारायला नाही पाहिजे होतं. आणि तुम्ही जर जनावरांपेक्षा जर जास्त तुम्ही मारतात. आणि मी एक तर व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओमध्ये एक मुलीच्या छातीवर पाय देऊन तुम्ही तिला असं वडण्याचा प्रयत्न करता. आणि ही तुमची माणुसकी ह्याच्यापेक्षा रावण बरा होता तुमच्यापेक्षा, असं मी ठणकावून सांगतो या ठिकाणी. तर माझं एक म्हणणं, ज्या ह्या नीटच्या पेपरमुळं जेवढे काही विद्यार्थ्यांनी काही गळफास घेतले, ज्यांना की 500-600 जे स्कोर येत होता, त्या स्कोरमध्ये त्यांना त्या म्हणजे पेपर फुटीमुळं अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी मयत झालेत. या सरकारनं अशा विद्यार्थ्यांना सर्व घरचा खर्च भागून त्यांची जे म्हणजे त्यांचं जे घर जे आहे त्यांना आर्थिक जे प्रश्न आहे त्यांचा सोडवा. त्यांना कमीत कमी 50 लाख रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला ज्यांचा मृत्यू ह्या तुमच्या पेपरमुळे झालाय, ज्या तुमच्या ह्या करारनाम्यामुळे तुमचा मृत्यू झालाय, तुम्ही 1-1 कोटी रुपयाला पेपर विकता. आणि ते विद्यार्थी जर तुम्ही त्या पेपराच्या जे लिंकमुळे जर तुमचे हे विद्यार्थी आमचे विद्यार्थी मरत असतील तर अशाला 50 लाख रुपये तुम्ही द्या, अशी माझी प्रथम मागणी. आणि तुमच्या इतकं नीच राजकारणी आज या जगात नाही असं मी अनेक व्हिडिओ बघितल्यानंतर मला लक्षात आलं की खरंच हे मोदी आणि शाह हे हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल केलेली आहे संपूर्ण. म्हणून आम्ही हे जे युवक आहेत, जे विद्यार्थी आहेत, ह्या विद्यार्थ्यांनी नाही आमच्या गावातले तर 8वीचे मुलं इथं आलेत, 8वीच्या मुलं आलेत, तर 8वीच्या मुलापासून जर कळत आहे की हा कुठेतरी देश हुकुमशाहीच्या म्हणजे दिशेने जात आहे, तर त्यावेळेस तुम्ही किती म्हणजे नीच लेवलचं राजकारण करतायत. त्यामुळे आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना, नवजवानांना, युवकांना या ठिकाणी रस्त्यावर आलोत. आणि आज जे बंद आहे ते स्वयंस्फूर्तीनं बंद आहे. यानंतरचा जे बंद असेल, जे कुठलंही आंदोलन असेल, ते मी ठणकावून सांगू शकतो की आमच्या छातीवर जर तुम्ही गोळ्या जरी झाडल्या तर आम्ही माघार हटणार नाहीत. असे आम्ही युवक, भारताचे युवक आहेत. पुढील आंदोलन दिशा काय असेल? जर सरकार तुमच्या मागण्या मान्य नाही केल्या, पुढील तुमच्या आंदोलन दिशा काय असेल? आमचं आज जे शांततापूर्ण जे आंदोलन आहे, जे आम्ही शांततापूर्ण जे बंद जे पुकारलाय, बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे खरंच मी मनातून आभार मानतो की त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना जे बंद पुकारला, वंचित आघाडीच्या वतीनंच जे पुकारण्यात आला ते तिथपर्यंत राहिलं नाही. तर हा संपूर्ण जाती धर्मातील लोक, प्रत्येक पक्षातील, प्रत्येक ठिकाणचे, प्रत्येक सामाजिक कार्यातले लोक या ठिकाणी मनाने स्वतःहून म्हणजे या ठिकाणी आले आहेत. मग हे का आले? तर तुमच्याविषयी चीड निर्माण झाली. मी मगाच सांगितलं की मी स्वतः तुम्हाला मतदान केले भाजपला, आणि माझ्या मनात जर एवढी चीड असेल तर तुम्ही किती नीच वृत्तीचं राजकारण करता हे सांगायची तुम्हाला गरज राहिली नाही.